नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स वर्कबुक स्टँडर्ड 6 म्हणजे 6वीचं जे वर्कबुक आहे गणिताचं, त्यामधील आज पहिल्या धड्यातील सर्व प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. ओके, आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि तसेच या चॅनलवर तुम्ही तुमचं पुस्तक जे आहे गणिताचं, त्यामधील सर्व प्रॅक्टिस सेट आणि एक्सरसाइज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तेही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. तर पहा, पहिला धडा आहे 3 डायमेन्शनल शेप्स. यामधील आपण आता सर्व प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. ओके, तर पहा या ठिकाणी थिंग्स अबोव. इफ वी कीप on increasing the number of sides of a polygon, what closed figure will be formed? तर याचा आन्सर आहे अ सर्कल विल बी फॉर्म्ड. तर पहा या ठिकाणी मी ऑलरेडी उत्तरं लिहून ठेवलेली आहेत, जेणेकरून तुमचा वेळ या ठिकाणी वाचणार आहे. चला पुढील पेजवर थिंक अबाउट. इथे पहिला प्रश्न आहे, इज अ क्यूब अ प्रिझम ऑर पिरॅमिड्स? तर याचा आन्सर आहे अ क्यूब इज अ पिरॅमिड्स, स्पेसिफिकली अ स्क्वेअर प्रिझम. ओके, तर यामधला दुसरा प्रश्न, इन विच शेप्स आर ऑल द फेस ट्रायंगुलर इज शेप? त्याचं उत्तर आहे ट्रायंगुलर पिरॅमिड्स, टेट्राहेड्रॉन्स हॅज ऑल ट्रायंगुलर फेस. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी 3 नंबर, इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर्स ऑफ साइड ऑफ द बेस पॉलिगॉन्स, देन विच 3D शेप्स विल बी फ्रॉम? तर याचा आन्सर आहे ॲज द नंबर ऑफ साइड्स of the base polygons increasing prisms and pyramids with more side are formed, and when the number of side become very large, it approach the shapes of a cylinder from a prism and a cone from a pyramids. ओके, तर पहा, तुमचे जर उत्तरं लिहिणं होत नसतील तर व्हिडिओ थांबून तुम्ही या ठिकाणी उत्तरं लिहून घ्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी एक्सरसाइज 1 पहिला प्रश्न, ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर फ्रॉम द नंबर गिवन बिलो, राईट द नेम्स. ओके, पहिला प्रश्न, there are 5 faces, 5 vertices and 8 edges. One face is a square and their remaining face are triangular. तर लक्षात घ्या, या ठिकाणी 5 काय दिलेले आहेत, पृष्ठ, 5 शिरोबिंदू आणि 5 कडा दिलेले आहेत. आणि पुढे सांगितले वन फेस ऑफ स्क्वेअर, म्हणजेच एक पृष्ठभाग चौरसाकृती व उरलेले पृष्ठ त्रिकोणाकृती आहेत. तर या आकृतीचा या ठिकाणी आन्सर आहे स्क्वेअर पिरॅमिड्स, आणि याची जी फिगर आहे ती या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे. ओके, 2 नंबर, वन फेस इज कर्व, इट हॅज नो वर्टिकल्स अँड नो एड्स. म्हणजे या ठिकाणी एक पृष्ठ वक्राकार, त्याला शिरोबिंदू नाही आणि कडाही नाही. याचा आन्सर आहे स्फिअर, आणि ही या ठिकाणी त्याची फिगर ड्रॉ केलेली आहे. ओके, तुम्ही थोडासा व्हिडिओ थांबवून देखील हे फिगर ड्रॉ करू शकता. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 3 नंबर, देअर आर 6 फेस, 12 एड्स अँड 8 वर्टायसेस. तर याचा आन्सर आहे रेक्टँग्युलर प्रिझम्स. तर याचा अर्थ आहे की 6 पृष्ठ आहेत, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. त्या ठिकाणी फिगर ड्रॉ केलेली आहे, तुम्ही ड्रॉ करून घ्या. 4, there is a one curved face, 2 circular edges and 2 flat face. त्याचं उत्तर आहे सिलेंडर, आणि या ठिकाणी
फिगर ड्रॉ करून दाखवलेली आहे, ही तुम्ही ड्रॉ करून घ्या. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल पूर्ण करायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी ट्रायंगल दिलेला आहे, शेपचा पण दिलेला आहे. इथं फक्त नंबर ऑफ अँगल्स आणि नंबर ऑफ साइड्स, म्हणजे याला या ठिकाणी किती कोण आहेत आणि किती बाजू आहेत हे प्रत्येक आकृतीचं या ठिकाणी लिहायचं आहे. तर मी बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. ट्रायंगल शेप आहे, या ठिकाणी याला अँगल 3 आहेत आणि साईड पण 3 आहेत. स्क्वेअर आहे, स्क्वेअरला अँगल 4, साईड पण 4च आहेत. हेक्झागॉन या ठिकाणी याला अँगल 6 आहेत आणि साईड पण 6 आहेत. ऑक्टागॉन याला पण अँगल 8 आहेत आणि साईड 8च आहेत. ओके. हा टेबल तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला पुढील प्रश्न 2 नंबरचा. इथे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये पण कंप्लीट द फॉलोइंग टेबलच दिलेला आहे. तर हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नेम ऑफ द शेप, या ठिकाणी शेपचा नियम दिलेला आहे, त्याचा बॉटम फेस लिहायचा आपल्याला. त्यानंतर नंबर ऑफ वर्टायसेस, या ठिकाणी नंबर ऑफ एड्स, नंबर ऑफ वर्टिकल फेस अँड बॉटम टॉप फेस. तर हे हा रकाना पूर्ण या ठिकाणी करायचा आहे. तर ट्रायंग्युलर प्रिझमचा बॉटम फेस आहे ट्रायंगल्स. त्यानंतर नंबर ऑफ वर्टायसेस आहेत त्याचे 6, नंबर ऑफ एज 9 आहेत. त्यानंतर नंबर ऑफ वर्टिकल फेस 3 आहेत आणि टॉप बॉटम फेस 2 आहेत. त्यानंतर स्क्वेअर पिरॅमिड्सचा बॉटम फेस आहे स्क्वेअर. त्यानंतर त्याचे नंबर ऑफ वर्टायसेस 5 आहेत, त्याच्या एड्स आहेत 8. त्यानंतर वर्टिकल फेस 4 आहेत आणि टॉप बॉटम फेस 1 आहेत. 3 हेक्झागोनल प्रिझम, या ठिकाणी त्याचा बॉटम फेस हेक्झागॉन आहे. त्यानंतर वर्टायसेस आहेत 12, त्यानंतर एड्स आहेत 18, त्यानंतर वर्टिकल फेस 6 आहेत आणि बॉटम टॉप फेस 2 आहेत. त्यानंतर हेक्झागोनल पिरॅमिड्स, त्यानंतर इथं आहे बॉटम फेसमध्ये हेक्झागोनल. त्यानंतर वर्टायसेस आहेत 7, एड्स आहेत 12, त्यानंतर वर्टिकल फेस आहेत 6 आणि टॉप बॉटम फेस आहेत 1. 5 ऑक्टागोनल प्रिझम, याच्यामध्ये बॉटम फेस असणारे ऑक्टागॉन. त्यानंतर वर्टायसेस असणार आहेत 16, त्यानंतर एड्स असणार आहेत 24, वर्टिकल फेस असणार आहेत 8 आणि टॉप बॉटम फेस असणार आहे 2. ओके. 6 पेंटॅगोनल पिरॅमिड्स, याच्यामध्ये बॉटम फेस असणारे पेंटॅगॉन. त्यानंतर वर्टायसेस असणार आहेत 6, एड्स असणार आहेत 10, वर्टिकल फेस असणार आहेत 5 आणि टॉप बॉटम फेस असणार आहेत 1. ओके. तर पहा या ठिकाणी हा चार्ट तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचा आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 3 कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द नेम ऑफ शेप्स. हे जे शेप दिलेले आहेत यांचे नावे लिहायचे आहेत. तर या ठिकाणी हा आहे कोन, बॉटल जे आकार आहे तेव्हा आहे सिलेंडर, कंपासचा जो कंपास बॉक्स आहे तो आहे क्यूबॉइड्स आणि हा आहे स्पियर. ओके. पुढे 4 नंबरचा प्रश्न दिले. राईट द नेम, नंबर ऑफ फेस, एड्स अँड व्हर्टायसेस ऑफ द फॉलोइंग फिगर. या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत याच्या आपल्याला या ठिकाणी पृष्ठभाग, कडा आणि शिरोबिंदू या सर्व गोष्टी या ठिकाणी कंप्लीट करायच्या. सुरुवातीला फेस म्हणजे या ठिकाणी याचे पृष्ठ विचारलेत, इथं कडा विचारलेत आणि इथं व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू विचारलेत. या आकृतीमध्ये 4 फेस आहेत, एड्स आहेत 6, व्हर्टायसेस 4 आहेत. सेकंड नंबरच्या आकृतीमध्ये फेस 6 आहेत, एड्स 12 आहेत आणि व्हर्टायसेस 8 आहेत. तर लक्षात घ्या याचे फेस म्हणजे हा पृष्ठभाग असतो म्हणजे साफ भाग, तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता बघा याचे 6 कोणते, तर हा समोरचा एक, पाठीमागचा एक, 2 वरच्या बाजूचा एक, खालच्या बाजूचा आणि हा एक आणि इकडच्या बाजूचा. यात फेस, एड्स म्हणजे कडा, म्हणजे ह्या कडा 1 2 3 4, समोरच्या 4, पाठीमागच्या 4 8 आणि ह्या 4 12 अशा. आणि हे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू, म्हणजे हे
हा कोपरे असे 1 2 3 4 आणि खालील 4 8 असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 3 नंबरच्या फिगरमध्ये फेस आहेत 5, एड्स आहेत 8 आणि व्हर्टायसेस आहेत 5. 4 आकृतीमध्ये फेस 7, एड्स 15 आणि व्हर्टायसेस 10. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 5 नंबरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरायच्यात. ऑल द फेस ऑफ डॅश डॅश आर रेक्टँग्युलर, तर याचं उत्तर असणार आहे क्यूबॉइड्स. सेकंड, ऑल द फेस ऑफ क्यूब आर डॅश डॅश, याचं उत्तर असणार आहे स्क्वेअर. 3 नंबर, अ डॅश डॅश हॅज 2 फ्लॅट सर्क्युलर फेस अँड 1 कर्व फेस, त्याचं उत्तर असणार आहे सिलेंडर. 4, अ डॅश डॅश शेप हॅज ओनली 1 फेस, त्याचं उत्तर असणार आहे स्पियर. 5, अ क्लोज फिगर विथ 3 or more sides is a डॅश डॅश, त्याचं उत्तर असणार आहे पॉलिगॉन. 6, द वर्टिकल फेस ऑफ अ प्रिझम आर डॅश डॅश, तर त्याचं उत्तर असणार आहे रेक्टँगल्स. 7, देअर वर्टिकल फेस ऑफ पिरॅमिड्स आर डॅश डॅश, तर त्याचंही उत्तर असणार आहे ट्रायंगल्स. आणि 8, द टोटल एड्स ऑफ pyramids are dash dash the number of edges of the bottom face, तर त्याचं उत्तर असणार आहे 20. ओके, तर या फिल इन द ब्लँक आहे. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. तर इथे दिलेले आहे बघा, ड्रॉ 3 2 dimensional and 3 dimensional shapes and नेम देम. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेलं आहे 2 dimensional शेप. तर या ठिकाणी 2 dimensional शेप जे आहे ते या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. हे आहे विड्थ आणि हे आहे लेंथ. ओके, तुम्ही ड्रॉ करून घ्या. चला पुढील पेजवर जाऊया. 2 नंबर, 3 डायमेन्शनल शेप या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ही असेल हाईट, ही असेल लेंथ आणि ही असेल विड्थ. तर थोडासा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आकृती काढून घ्या. 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मॅच द फॉलोइंग आहे. ग्रुप ए ग्रुप दिलेला आहे, त्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. 1 6 फेस 6 व्हर्टायसेस अँड 10 एड्स, त्याचं उत्तर या ठिकाणी आन्सर रेक्टँग्युलर प्रिझम ऑर क्यूबॉइड. 2 1 कर्व फेस 0 व्हर्टेक्स 2, या ठिकाणी सिलेंडर उत्तर असेल याचं. 3 सर्क्युलर एड्स, त्याचं स्फिअर. आणि शेवटचं उत्तर असणार आहे पेंटागोनल पिरॅमिड्स. ओके, तर तुमच्या जर जोड्या झाल्या नसतील लिहून तर व्हिडिओ थांबवून तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन 8, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी फर्स्ट, हू डू द टॉप अँड बॉटम फेस ऑफ द प्रिझम लुक लाईक. त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधील एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्याचं उत्तर असणार आहे सेम अँड पॅरलल. 2, हू डज द टॉप फेस ऑफ द पिरॅमिड्स लुक लाईक. त्याचं उत्तर असणार आहे लाईक बॉटम. त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट 3, हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर इन अ ट्रायंग्युलर प्रिझम. तर याचं उत्तर असणार आहे 6. 4 नंबर, हाऊ मेनी व्हर्टिकल फेस आर देअर इन पेंटागोनल प्रिझम. त्याचं उत्तर असणार आहे 5, ऑप्शन क्रमांक 3. आणि 5 नंबरचा प्रश्न, हू आर द शेप्स ऑफ व्हर्टिकल फेस इन द पिरॅमिड्स. त्याचं उत्तर असणार आहे ट्रायंग्युलर, ऑप्शन 4. ओके, प्रश्न 9, ड्रॉ 3 डायमेन्शनल शेप्स अकॉर्डिंग टू गिवन नंबर्स अँड राईट द नेम. तर पहा या ठिकाणी 7 फेस 10 व्हर्टायसेस अँड 15 एड्स दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपल्याला इथं 3 डायमेन्शनल शेप काढायचा होता. तर या ठिकाणी मी आकृती ड्रॉ केलेली आहे आणि आकृतीचं नाव आहे पेंटागोनल प्रिझम.
यामधील 2 नंबर 5 फेस 6 व्हर्टायसेस अँड 9 एड्स. त्या ठिकाणी या आकृतीला नाव आहे ट्रायंग्युलर प्रिझम आणि ही आकृती तुमच्या समोर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे फेस व्हर्टायसेस आणि कडा म्हणजे एड्स ह्या ओळखता आल्या पाहिजे. तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं मी. व्हर्टायसेस म्हणजे या ठिकाणी हे शिरोबिंदू असतात. 1 2 3 4 5 6 म्हणजे हे कोपरे लक्षात ठेवायची. आणि फेस म्हणजे काय तर पृष्ठभाग लक्षात ठेवायचे. ओके. आणि एड्स म्हणजे कडा. तर याच्या कडा मोजायच्या. तर पहा दिसणार आहे 1 2 3 4 ही 5 ही 6 ही 1 7 हे 8 आणि 9. तर असं हे तुम्हाला कळालं पाहिजे. लक्षात घ्या. 10 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. ड्रॉ द फॉलोइंग 3 डायमेन्शनल शेप. तर स्क्वेअर प्रिझम या ठिकाणी आकृती तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ केलेली ऑलरेडी. 2 पेंटागोनल पिरॅमिड्स. त्यानंतर 3 हेक्सागोनल प्रिझम आकृती ड्रॉ करून ठेवलेली आहे, काढून घ्या. 4 पेंटागोनल पिरॅमिड्स तर त्याची फिगर या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. सिलेंडर या ठिकाणी आहे आणि कोन या ठिकाणी. पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वर्कबुक 6वी मधील जो गणिताचा आपला या ठिकाणी पहिला धडा आहे 3 डायमेन्शनल शेप्स यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल, सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.